नमस्कार. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. शुक्लां ब्रह्मविचारसार परमां आद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारिणीं अभेदां जाढ्यां जकारापहां हस्ते स्फाटिकमालिकां विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरीं भगवतीं बुद्धिप्रदां शारदाम्. सर्वप्रथम सर्व भारतीयांना, सर्व विश्वनिवासी सर्व जनतेला संस्कृत दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. गत काही दिवसांपासून केवळ भारतातच नव्हे तर विश्वभरामध्ये सर्वत्र संस्कृत उत्सव जो आहे, संस्कृत सप्ताह जो आहे, अतिशय उत्साहाने आपण मनवत आहोत. विशेष कौतुक त्या भारताचं की ज्या ठिकाणी या संस्कृत भाषेचा उगम झाला. मी आजच्या चिंतनासाठी निवडलेला विषय जो आहे त्या विषयाचं नाव सुद्धा वंदे भारतम वंदे संस्कृतम अशा प्रकारचं आहे. तर आपण सुरुवातीपासून या चिंतनाला प्रारंभ करूया. सर्वप्रथम वंदे भारतम, वंदे या शब्दाचा अर्थ होतो नमस्कार करणे. भारतम, भारत या शब्दाची व्याख्या जर पाहायला गेली तर अनेक क्रांतिकारकांनी सुद्धा भारत या शब्दाची व्याख्या केलेली आहे. भरतस्यैदम भारतम, जे भरत राजा होऊन गेला किंवा भरत जो आपला योद्धा होऊन गेला. एक पुराण काळामध्ये एका तपस्वीचं नाव भरत अशा ठिकाणी होतं आणि त्याच्या नावावरून भारताचं नाव, या राष्ट्राचं नाव भरत असं झालं, अशी एक आख्यायिका आपल्याला ऐकायला मिळते. विष्णू पुराणामध्ये हिंदुस्तान किंवा भारत याची व्याख्या त्यांनी एका शब्दात, एका श्लोकामध्ये सांगितलेली आहे. यावत सूर्य उदेति स्म यावच्च प्रतिष्ठति तत्स्थानं भारतम आहुः सगरपुत्रेति उच्यते. सगरपुत्र जे होऊन गेलेले आहेत आपल्या पुराण काळामध्ये, महाभारत काळामध्ये, त्यांनी अशा प्रकारची व्याख्या सांगितली. यावत सूर्य उदेति स्म, ज्या ठिकाणी सूर्याचा उदय होतो, यावच्च प्रतिष्ठती, आणि ज्या ठिकाणी सूर्याचा अस्त होतो, या दोन्ही मधलं जे अंतर त्याला भारत म्हणावं. मग हा एक वैज्ञानिक भौगोलिक भाग होऊ शकतो, संशोधनाचा विषय होऊ शकतो, तो आपण त्या ठिकाणी अभ्यासला पाहिजे. तर अशा प्रकारचं जे भारत राष्ट्र, त्या भारत राष्ट्रामध्ये आपण या ठिकाणी राहतो. वंदे भारतम, आणि अशा या भारताला आपण वंदन करतो. एका वक्त्याचं मी एक सुंदरसं असं एक वाक्य ऐकलं होतं की जगभरामध्ये खूप चांगला विषय, जगभरामध्ये भारतामध्ये दोन गोष्टींना फार महत्त्व आहे. एक आहे ज्ञान आणि दुसरा आहे भावना. भारत हा भावना प्रधान देश मानला गेलेला आहे आणि ज्ञानप्रधान देश सुद्धा मानला गेलेला आहे. तर भावना भारतामध्ये, असा जगामध्ये असा 200 पेक्षा सुद्धा जास्त देश का 200च्या आसपास देश या ठिकाणी सांगितले जातात. आणि या कुठल्याही देशामध्ये त्या राष्ट्राला माता म्हणून संबोधण्याची प्रथा आपण आजपर्यंत पाहिलेली नाही आहे. मग जगभरामध्ये भारत एकच केवळ असं राष्ट्र आपल्याला पाहायला मिळते जे आपण भारताला, एका राष्ट्राला माता म्हणून संबोधतो. हा झाला भावनेचा विषय. आज दुसरा झाला विषय ज्ञानाचा, आणि तोच आपला चिंतनाचा आजचा विषय. दोन गोष्टी महत्त्वाच्या, ज्ञान आणि भावना. भावना हे आपण या ठिकाणी पाहिलं की आपण भारताला माता मानतो, म्हणजे आपण सर्वश्रेष्ठ आपली भावना झाली जगामध्ये. दुसरी गोष्ट झाली ज्ञानाची. ज्ञानामध्ये सुद्धा भारत कुठे कमी नाही आहे. ज्ञानामध्ये सुद्धा भारत सर्वश्रेष्ठच आहे. आणि हे वेगळ्या प्रकारे पटवून द्यायची गरज नाहीच आहे जगाला, कारण जगाने हे आधीच मान्य केलेले भारत हा विश्वगुरू आहे. आणि आजचं जे सरकार आहे, आजचं जे शासन आहे, ते सुद्धा वारंवार पटवून देत आहे की इंडिया इज ऑलवेज ग्रेट, की भारत आमचा नेहमीच ग्रेट राहिलेला, श्रेष्ठ राहिलेला. मग वंदे भारतम वंदे संस्कृतम. आज संस्कृत दिन आहे. भारताची व्याख्या आपण पाहिली. भा या शब्दाचा अर्थ होतो ज्ञान आणि रत या शब्दाचा अर्थ असा होतो गुंतून राहणे. मग भारताची विशेषता जर सांगायला गेली तर काय सांगता येईल?
की भारतामध्ये राहणारी जनता कशी असायला हवी, जी नेहमी ज्ञानामध्ये गुंतून राहते, नेहमी ज्ञानात गुंतून राहते, अशी ती जनता, ती म्हणजे भारतीय जनता. बरोबर. मग आजकालचा एक अपवाद तो सोडून द्या की आजकाल आपण सर्वजण जे लॉर्ड मेकॉले जे म्हणतो, ज्यांचा आपण ज्याच्या इंग्रजी किंवा अशा प्रकारच्या एका शिक्षण प्रणालीमध्ये आपण अडकून गेलो की आपल्या मुखामध्ये, हातामध्ये, डोळ्यामध्ये ज्ञान नाही आहे. आज फक्त इतर गोष्टी आपल्याकडे, ज्या आपल्याला संस्काराकडे नाही तर आपल्याला एका कुवृत्तीकडे नेणारा आहेत. लॉर्ड मेकालेने जी शिक्षण प्रणाली सुरू केली त्यामध्ये भारतीयांचा शरीराचा रंग तर काळाच राहिला, परंतु त्यांचं मन जे आहे ते गोरं बनून गेलं. आणि म्हणून आपली भारतीय असल्याची जी भावना आहे ती कुठेतरी नष्ट होत चाललेली. आणि त्यामुळे संस्कृतचं अध्ययन म्हणा किंवा आपली जी प्राचीन परंपरा आहे त्याचं संरक्षणसुद्धा आज आपल्याकडून खूप कमी होत गेलं. बऱ्याच गेल्या काही दिवसांपूर्वी मी आपल्याच या संत समागम पेजद्वारा संस्कृतमध्ये एक प्रवचन केलेलं होतं, ज्यामध्ये अनेक अडचणी आल्या आपल्याला. आजसुद्धा माझा विचार होता, प्रयत्न होता, आणि मी येणाऱ्या काही वेळामध्ये माझं हे चिंतन संस्कृतमध्ये सुद्धा मांडण्याचा प्रयत्न करणार आहे, सौरभ गुरुजी. तर सर्वप्रथम भा म्हणजे ज्ञान, रत म्हणजे गुंतून राहणे. भारत जे ज्ञानामध्ये गुंतून राहणारे लोक भारतीय. आता कशा प्रकारचं ज्ञान हो? मग विज्ञान, ज्ञान आहे. विज्ञान याचा अर्थ विशेष प्रकारचं ज्ञान. मग कुठल्या प्रकारचं ज्ञान? संस्कृत ज्ञान, पुराणाचं ज्ञान, वेदाचं ज्ञान, उपनिषदांचं ज्ञान. मग यामध्ये संस्कृतम, संस्कृत भाषा. आजचा दिवस संस्कृत दिन म्हणून आपण या ठिकाणी उत्सवाने साजरा करतो. संस्कृतम, संस्कृत म्हणजे काय? या ठिकाणी संस्कृतची व्याख्या संस्कृताच्या व्याकरणाप्रमाणे अशा प्रकारची होते. सम अधिक सुट अधिक क्रू अशा प्रत्यय जर आपण घेतला, अशी जर व्याख्या आपण केली तर संस्कृत हा शब्द बनत असतो. मग संस्कृत या शब्दाचा थोडक्यात अर्थ सांगायचा झाला तर संस्कृत म्हणजे जी मानवाला संस्कारित करते ती संस्कृत भाषा. की संस्कृतच्या पठनाने, संस्कृतच्या अध्ययनाने माणूस सुसंस्कारित होतो. त्याच्यामध्ये संस्कार उमजत राहतात. आपोआप ते संस्कार, तो व्यक्ती संस्कारित बनत जातो फक्त संस्कृतच्या केवळ अध्ययनाने. संस्कृत ही उपमहाद्वीपीय भाषा अशी मानली जाते. भारतीय उपमहाद्वीपाची भाषा संस्कृतला म्हणल्या जातं. संस्कृतला अनेक नावं पण त्या ठिकाणी आहेत. एक देववाणी म्हणा किंवा मग सुरभारती म्हणा, अशा अनेक प्रकारची संस्कृतची नावे आपल्याला पाहायला मिळतात. जगभरामध्ये पाहायला गेलं तर 18 भाषा परिवार आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर 18 भाषा परिवार आहेत. त्यामध्ये संस्कृत भाषा ही हिंद युरोपीय भाषा परिवारामध्ये मोडते. संस्कृत भाषा एक सामान्य ज्ञानासाठी, आज आपण जर वही पेन घेऊन जरी लिहिण्याचा एक अट्टहास ठेवला किंवा प्रयत्न जरी केला तरी ते आपल्यासाठी उपयुक्त राहील. आज बऱ्याचशा काही सामान्य ज्ञानाच्या गोष्टी ज्या संस्कृतवर आधारित आहेत त्या मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. संस्कृत भाषा ही कुठल्या भाषा परिवारामध्ये मोडते? जगभरात 18 भाषा परिवार आहेत मी सांगितलं. त्यामध्ये संस्कृत भाषा जी आहे ही हिंद युरोपीय भाषा परिवारामध्ये मोडते. भारतामध्ये 2010-11च्या जनगणनेनुसार जर भारतामध्ये पाहायला गेलं तर संस्कृत बोलणाऱ्यांची संख्या ही 10,04,135 इतकी या ठिकाणी पाहायला मिळते. बरेच लोक या ठिकाणी सांगतात की लुप्त भाषा आहे, की या ठिकाणी भाषा संपत चाललेली आहे, हे आहे ते आहे. पण मी सांगतो 10 लाख संख्या ही काही कमी नव्हे. आजच्या काळात पाहायला गेलं पाकिस्तान किंवा छोटे छोटे जे इतर देश आहेत त्या देशांच्या मानाने पाहायला गेलं तर 10 लाख संख्या ही पुष्कळ होऊन जाते. आणि 10 लाख संस्कृत भाषिक आहेत या भारतामध्ये. आणि म्हणूनच मला वाटतं कुठेतरी भारतीय संविधानामध्ये अनुसूचित ज्या 22 भाषा आहेत त्या 22 भाषांमध्ये एक भाषा संस्कृत मानली गेली. म्हणजे भारतीय संविधानात सुद्धा तिला जे स्थान मिळायला हवं ते मिळालं नाही, ते सोडून आपण 22 भाषांमध्ये, अनुसूचित भाषांमध्ये आज संस्कृतला स्थान प्राप्त आहे. लेखन प्रणाली जर पाहायला गेली तर भारताची जी संस्कृत भाषेची जी लिपी आहे ती देवनागरी लिपी आहे. तिला ब्राह्मी लिपी असं सुद्धा म्हणलं जातं. देवनगर
असं एक संबोधन किंवा असं एक नाव वाराणसी म्हणजे काशी नगरीला म्हटलं जातं, देवनगर. आणि देवनगरमध्ये बोलल्या जाणारी जी भाषा ती देवनागरी लिपी म्हणून त्या ठिकाणी प्रसिद्ध झाली. देवनगरी असं एक नाव वाराणसी म्हणजे काशीला सुद्धा आहे आणि त्यावरून देवनागरी असं आपण या लिपीला नाव देतो, असं या भाषेला आपण त्या ठिकाणी नाव देतो. मग या ठिकाणी सुद्धा अजून 3 प्रकार होतात. देवनागरी आणि ब्राह्मी लिपीचे त्या ठिकाणी 3 प्रकार होतात. एक आहे चित्रलिपी, दुसरी आहे भावलिपी आणि तिसरी आहे ध्वनिलिपी. मग या 3 लिपींच्या माध्यमाने आपण या ठिकाणी संस्कृत भाषेमध्ये एखाद्याशी संवाद करू शकतो. मग भलेही तो मुकाबहिरा का असेना, आपण त्याच्याबरोबर संवाद कशाही प्रकारे करू शकतो या 3 लिपींच्या माध्यमाने. पुढे जर पाहायला गेलं तर भारतीय संविधानाप्रमाणे भारतीय शासनाने भारतीय राष्ट्रामध्ये संस्कृत भाषेला कुठे कशा प्रकारचा दर्जा हे जर आपण पाहायला गेलं तर उत्तराखंड हे राज्य आपल्याला पाहायला मिळतं, जिथे संस्कृत भाषेला द्वितीय राज्य भाषेचा दर्जा दिलेला आहे. म्हणजे तिथली एक स्थानिक भाषा जी आहे ती त्या ठिकाणी प्रथम दर्जा त्या ठिकाणी दिलेला आहे आणि द्वितीय दर्जा जो आहे तो या ठिकाणी संस्कृत भाषेला, म्हणजे शासकीय सुद्धा जे काही प्रशासकीय सुद्धा कार्य जे काही होतं ते सुद्धा त्या ठिकाणी संस्कृतमध्ये केल्या जातं. संस्कृत भाषेबद्दल आपण गुगल किंवा इतर ठिकाणी सुद्धा सर्च केलं, आपल्याला बरीचशी माहिती त्या ठिकाणी मिळू शकते. व्याकरणाच्या बाबतीत जर आपण पाहायला गेलो, व्याकरण खूप महत्त्वाचा विषय त्या ठिकाणी सांगितला जातो. कारण झाडाला जर खूप वर्ष टिकवायचं असेल तर झाडाच्या मुळांचं संरक्षण करणं खूप आवश्यक असतं. त्याप्रमाणे एखाद्या भाषेला जर टिकवायचं असेल तर त्या भाषेच्या व्याकरणाला टिकवणं खूप आवश्यक होऊन जातं. आणि म्हणून असं सांगायला जर गेलं तर अष्टाध्यायी हा संस्कृत व्याकरणाचा जो ग्रंथ आहे हा जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ मानला जातो आणि हा ग्रंथ संस्कृत भाषेचा. संस्कृत भाषेमध्ये पाहायला गेलं तर प्रत्येक शब्दाचे 27 रूप होतात. मग त्या ठिकाणी 24 रूप जर थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही साधा देव शब्द राम शब्द घेऊ शकता, ज्याचा कुठेही आजच्या महाराष्ट्र शासनाच्या अभ्यासक्रमात जर पाहायला गेलं तर 5वी 6वीचं जर तुम्ही पुस्तक उघडलं तर त्या ठिकाणी तुम्हाला राम शब्द देव शब्द सुरुवातीलाच तुम्हाला संस्कृत ग्रामरमध्ये व्याकरणामध्ये पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी राम हा रामव रामा हा प्रथमा अशा प्रकारे अष्टमी म्हणजे सप्तमी आणि नंतर संबोधन अशा प्रकारे 24 तुम्हाला रूप त्या ठिकाणी पाहायला मिळतील. पण अशा प्रकारे सांगितले जातं की एका शब्दाचे जवळपास 27 रूप त्या ठिकाणी होतात. एक परंपरा होती, एक काळ होता की त्या काळी संस्कृत भाषेला खूप विशिष्ट खूप श्रेष्ठतम असा दर्जा मिळायचा. भारताची जरी गोष्ट करण्यात आली, इंग्रज शासन ज्यावेळेस होऊन गेलं त्याच्यानंतरची जरी 1968 ते 1986 मध्ये संस्कृत भाषेला भारतामध्ये काहीसे बरे दिवस होते, चांगले दिवस होते. पण नंतरचा जो काळ आहे, राजकीय विषय टाळता मी या ठिकाणी बोलायला मला आवडेल, कारण हे राजकीय व्यासपीठ नाही आहे, आपण या ठिकाणी चिंतनासाठी बसलेलो आहोत. पण त्या ठिकाणी जे शासनकर्ते भारतामध्ये होते, हिंदू संस्कृतीबद्दल म्हणा किंवा संस्कृत भाषेबद्दल म्हणा, ज्या प्रकारची घृणा त्यांच्या मनामध्ये होती त्या घृणेलाच धरून त्यांनी संस्कृत भाषेला जो दर्जा आहे तो दर्जा त्या ठिकाणी संस्कृत भाषा ही अवैज्ञानिक आहे, संस्कृत भाषा ही परलोकवादी आहे अशा विषयांना धरून संस्कृत भाषेला हद्दपार करण्याची वृद्धपार म्हणजे या सीमेच्या पार करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. परंतु संस्कृत भाषा एका उर्दू कवीने म्हटलेलं आहे की कुछ बात है की हस्ती मिटती नहीं हमारी, की आमच्या भाषेमध्ये सुद्धा जी ताकद आहे की आजपर्यंत खूप लोक येऊन गेले. म्हणजे मी सुरुवातीला ज्याचा उल्लेख केला मेकॉले, अशा प्रकारचे सुद्धा अनेक मुघल शासक सुद्धा येऊन गेले किंवा अजून सुद्धा अनेक असे पाहायला मिळतात नमुने की जे संस्कृत भाषेला संपवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत. परंतु त्या सर्वांना पुरून पुरणारी जी भाषा, कारण आमचं मूळ एवढं मजबूत आहे की तुम्ही किती खोलावर जा त्या मुळाला कापण्याचा प्रयत्न करा, ते मूळ संपणार नाही आहे. आणि मूळ ज्यावेळी संपतील त्यावेळी तुम्ही म्हणजे आपण सगळेच संपून जाऊ, कारण भारतीय संस्कृती संस्कृतवरच आधारित आहे. आणि म्हणून या मुळांना तोडण्याचं काम, उखडण्याचं काम आजपर्यंत अनेक जणांनी केलं, पण ते त्यात यशस्वी होऊ शकले नाहीत. कारण
कुछ बात है की हस्ती मिटती नाही हमारी, की शक्ती आहे आमच्यामध्ये. संस्कृत भाषेमध्ये ती शक्तीच अशा प्रकारची, ते सामर्थ्यच अशा प्रकारचं आहे की त्याला आजपर्यंत कोणी हात लावू शकला नाही, संपवण्याचा प्रयत्न केला पण संपवू शकलेली नाही. वर्तमानामध्ये संस्कृत एका रिसर्चद्वारे, एका संशोधनाद्वारे असं समोर आलं की संस्कृत भाषेमध्ये जवळपास 120 अब्ज शब्द पाहायला मिळतात. 120 अब्ज आणि पुढे काही लाखांची संख्या आहे, तेवढे शब्द त्या ठिकाणी पाहायला मिळतात. पण ही गोष्ट झाली प्राचीन काळाची, वैदिक काळाची. त्या काळामध्ये या प्रकारच्या एवढ्या सगळ्या शब्दांचा उपयोग त्या ठिकाणी होत होता. वर्तमान काळात जर पाहायला गेलं तर संस्कृत भाषेमध्ये 1700 धातू त्या ठिकाणी उपयोगात आणल्या जातात. 22 उपसर्ग संस्कृत भाषेच्या व्याकरणामध्ये उपयोगात आणले जातात. 20 प्रत्यय संस्कृत भाषेच्या उपयोगामध्ये त्या ठिकाणी आणले जातात. वर्तमानामध्ये संस्कृत शब्दांची जर संख्या आपण पाहिली तर 27,20,000 एवढी शब्दसंख्या संस्कृतच्या वर्तमान भाषेची आपल्याला पाहायला मिळते. एवढे शब्द आज संस्कृत भाषेचे उपयोगात आणले जातात. संस्कृत भाषेबद्दल निश्चितच आपण ते गुगलवर किंवा इतर ठिकाणी सुद्धा आपण पाहावं. संस्कृत भाषेबद्दलची उत्सुकता, संस्कृत भाषेबद्दलचं सामर्थ्य सांगण्याचा प्रयत्न ना केवळ भारतीय लोक, इतर वैदेशिक जे विदेशामध्ये शिकलेले जे वैज्ञानिक आहेत की विदेशामध्ये राहणारे जे लोक आहेत, अभ्यासू लोक, माझा म्हणायचा उद्देश आहे अभ्यासू लोक, त्यांनीसुद्धा संस्कृतचा इतका गाढा अभ्यास केलेला आहे की त्यांना आज कळतंय की भारतामध्ये जी भाषा आहे ती खरंच अप्रतिम आहे. तिला कुठल्याही भाषा तिला तोड देऊ शकत नाही. पण दुःखाची बाब अशी की आज भारतामध्ये राहून भारतीयांनाच सांगण्याची वेळ येत आहे की अरे बाबांनो, तुम्ही संस्कृत शिका. मी चिंतन सुरू करण्याच्या आधी संस्कृत शब्दाची एक व्याख्या सांगितली. संस्कृत भाषा म्हणजे काय? जी संस्कारित करते ती संस्कृत भाषा, जी आपल्याला संस्कारित करते, आपल्यावर संस्कार करते. आता संस्काराने काय होतं हे वेगळी सांगायची गरज नाही. वाढते वृद्धाश्रम किंवा वाढते गुन्हे याच्यावरून आपल्याला लक्षात येऊ शकतं की आज भारताला संस्कृत भाषेची किती आवश्यकता आहे. जेम्स जॉन्सन नावाची एक संस्था जी इंग्लंडमध्ये कार्य करते, त्या संस्थेने गत 6 वर्ष संस्कृत भाषेला नियमित स्वरूपामध्ये त्या संस्थेची भाषा म्हणून त्या ठिकाणी घोषित केलं आणि 6 वर्ष त्यांनी त्यांच्या शाळेमध्ये संस्थेमार्फत संस्कृत भाषेचं अभ्यास त्यांच्या संस्थेमार्फत त्यांनी सुरू ठेवला. आणि आज तिथले विद्यार्थी संस्कृत विषयाला धरूनच त्या ठिकाणी PhD करायला लागले. संस्कृत भाषेचं मूळ जर पाहायला गेलं तर ते भारतात सापडतं, पण आज त्याचा जो वटवृक्ष वाढलेला आहे तो पूर्ण विश्वभर प्रसारित होतोय, विश्वामध्ये तो पसरतोय. संस्कृत भाषा आज भारतामध्ये पाहायला गेलं तर लगभग जवळपास 10 ते 15 विश्वविद्यालय आपल्याला पाहायला मिळतील ज्या ठिकाणी प्रमुख भाषा ही संस्कृत आहे. इयत्ता 10वी पासून म्हणा किंवा 1ली पासून आज आपण संस्कृत भाषेमध्ये डिग्री करू शकतो, पुढे पदविका करू शकतो. त्याच्यानंतर आपल्याला अनेक संधीसुद्धा त्या ठिकाणी आहेत संस्कृत भाषेमध्ये. एक गोष्ट सगळ्यात महत्त्वाची, संस्कृत शिकणाऱ्यांची संख्या भारतामध्ये कमी का आहे, हा खूप महत्त्वाचा विषय. आणि इंग्लिश शिकणाऱ्यांची संख्या भारतामध्ये सर्वाधिक कशासाठी आहे, कशामुळे आहे? याचं कारण एक की इंग्लिश शिकणाऱ्यांना रोजगाराच्या अनेक संधी भारतामध्ये जगामध्ये उपलब्ध आहेत. आणि संस्कृत जर आपण शिकू, भले त्यामध्ये आपली पदवी झाली, आपण उच्च पदवी प्राप्त केली, PhD जरी झाली, तरी त्यामध्ये भारतीयांना संस्कृतमध्ये संधी कुठे, कशा प्रकारचे त्यांना रोजगार कशा प्रकारे मिळेल, अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी व्हायला लागल्या. अगदी खरं आहे तुमचं की संस्कृतमध्ये संधी भले कमी असेल, पण संस्काराला कुठेच संस्कृतमध्ये कमी नाही. आज आपल्या घरातलं एखादं पाल्य किंवा आपल्या एखाद्या घरामधलं एखादं बाळ किंवा मुलगा मुलगी जे काही असेल, आज संस्कृत भाषेमध्ये त्यांनी जर अध्ययन केलं, भले त्याला इतर लोकांच्या स्पर्धेमध्ये त्याला त्या पगारीमध्ये
तो जॉब, ती नोकरी त्याला मिळणं खूप अवघड आहे. त्याला ते पॅकेज नाही मिळू शकणार, हे मी मान्य करतो. परंतु त्याला जे संस्कार मिळतील ते जगामध्ये कुठल्याही IIT टॉपरपेक्षा कितीतरी अधिक पटाने जास्त असतील. हे संस्कृतचं महत्त्व आहे. अरे आमच्याकडे भले पैशाने तो व्यक्ती मोठा होईल न होईल हा वेगळा विषय, परंतु संस्कारामध्ये तो कुठेच कमी राहणार नाही, याची मी ग्वाही आपल्याला देतो. मी जसं सांगितलं की भारतीय संस्कृतीचा गाभा, भारतीय संस्कृतीचं सार, भारतीय संस्कृतीचा आधार ही संस्कृत भाषा आहे. आपल्या भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये 16 संस्कार सांगितलेले. या 16 संस्कारांचं जर आपण अध्ययन केलं तर आपल्याला लक्षात येईल की 16 संस्कार ज्या व्यक्तीवर केले जातात किंवा ज्या व्यक्तीवर याच्यापैकी काही संस्कार झालेले आहेत त्यांनी आपल्या जीवनामध्ये कुठे कशा प्रकारचे अनुभव घेतलेले, त्याची वागणूक, एकंदरीत त्याचा दिनक्रम कशा प्रकारचा आहे, हे सर्व आपण जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की संस्कृत शिकण्याचे फायदे काय काय असू शकतात. काही दिवसांपूर्वी भारतीय नाट्य परिषद जी आहे, या नाट्य परिषदेची एक बैठक त्या ठिकाणी झाली होती आणि या बैठकीमध्ये अशा प्रकारचा एक प्रस्ताव ठेवण्यात आला काही संस्कृत विद्वानांच्या मार्फत की भारताची जी प्राचीन संस्कृती आहे, ज्यामध्ये अभिज्ञान शाकुंतल असेल, मेघदूत असेल, असे अनेक प्रकारचे नाटक किंवा काव्य आपल्याला पाहायला मिळतात. तर या नाटकांना आपल्याला विश्वासमोर जर प्रस्तुत करायचं असेल तर आपण जर हे प्रस्तुत करण्यामध्ये यशस्वी झालो तर निश्चितच संस्कृत भाषेला एक वेगळ्या प्रकारचा दर्जा त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि मी खोटं नाही सांगत, आज अनेक विद्वानांचं यावर सुद्धा काम सुरू आहे. आज विश्वाची वाटचाल ही विज्ञानाच्या दिशेने चाललेली आहे आणि त्यामध्ये खरं कौतुक करण्याची गोष्ट आहे की आजच्या भारताचं जे सरकार आहे, भारताचं जे शासन आहे, या शासन कर्त्यांनी परवाच नवीन शिक्षा नीती या ठिकाणी आपण पाहिली. संस्कृतला या शासनकर्त्यांनी जी योग्यता मिळवून दिलेली आहे, मला नाही वाटत की गेल्या कुठल्या काळामध्ये गेल्या कुठल्या शासनकर्त्यांनी ही योग्यता मिळवून दिली असेल. म्हणून मनापासून खरंच धन्यवाद या शासनकर्त्यांचं की ज्यांनी संस्कृतला एक योग्यता प्राप्त करून देण्याचं, त्याची किंमत प्राप्त करून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. भारतामध्ये येणाऱ्या काळात अनेक विश्वविद्यालय संस्कृत भाषेसाठी उघडण्याची शक्यता आहे किंवा मग हा प्रयत्न शासनाचा सुरू आहे. संस्कृत रोजगाराबद्दल मी या ठिकाणी सांगत होतो. संस्कृत रोजगाराबद्दल जर पाहायला गेला, मी नंतर आपल्या कमेंटमध्ये या ठिकाणी एक PDF फाईल, जो एक लेख आहे जो मी स्वतः लिहिलेला आहे, त्यामध्ये रोजगारासंबंधी काही गोष्टी आहेत की संस्कृत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना कुठे कुठे कशा कशा प्रकारे रोजगार मिळू शकतो. त्यामध्ये थोडक्यात जर सांगायचं झालं, ट्रान्सलेटर म्हणजे अनुवादक, अशा प्रकारची संधी आपल्याला संस्कृत भाषेमध्ये मिळू शकते. संस्कृत शिक्षक म्हणून आपण कार्य करू शकतो. चित्रपटांमध्ये संगीत असेल किंवा इतर काही गोष्टी असतील किंवा पुस्तक एखादं जर आपण पब्लिकेशन जॉईन केलं, एखाद्या आपण प्रकाशनाला जर भेट दिली तर त्या ठिकाणी सुद्धा काही प्राचीन संस्कृत ग्रंथाचा अनुवाद त्या ठिकाणी करण्याची गोष्ट आहे. त्या ठिकाणी सुद्धा अनेक संधी आपल्याला उपलब्ध होऊ शकतात. भारतीय सेनेमध्ये सुद्धा संस्कृतसाठी खूप मोठी संधी या ठिकाणी आहे. JCO ज्युनियर कमिशन ऑफिसर अशा प्रकारची ती पोस्ट आहे आणि ज्या पोस्टचं, ज्या संधीचं कार्य अशा प्रकारचं असणार आहे की आपल्याला जो त्या पोस्टवर जॉईन होईल, JCO ज्युनियर कमिशन ऑफिसर म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं हिंदीमध्ये तर नायब सुभेदार आणि मराठीत जर सांगायचं झालं धर्मगुरू, अशा प्रकारची ती एक पोस्ट आहे. आणि त्या ठिकाणी राहून आपण आपल्या संस्कृतीमध्ये आपण जे काही शिकलो ते आपण सैनिकांपर्यंत पोहोचू शकतो. ही खूप महत्त्वाची या ठिकाणी जागा आहे. तर संशोधनाचा जरी विषय घेतला आपण, आज आयुर्वेदाला संस्कृत शिकलेल्या लोकांची खूप आवश्यकता आहे, गरज आहे.
आपल्याला माहिती आहे आपण आज कुठली वाटचाल करतोय. आपण कोरोनाचं महासंकट या ठिकाणी जगावर येऊन ठेपलेलं आहे आणि अशा वेळी पूर्ण जग या ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लस बनवण्याच्या तयारीत लागलेले आणि त्यामध्ये आपले भारताचं पतंजली ज्यांचं आहे स्वामी रामदेव बाबा हे सुद्धा त्या ठिकाणी मागे नाही आहेत. पतंजलीच्या द्वारे या ठिकाणी अनेक संस्कृत पंडितांना या ठिकाणी त्यांनी रोजगार मिळवून दिलेला आहे आणि ही जी कोरोना प्रतिबंधक लस जी आहे ही बनवण्याकरता संस्कृत पंडितांचा सुद्धा उपयोग या ठिकाणी होत आहे. संस्कृत पंडितांना सुद्धा खूप मोठ्या प्रकारची संधी या ठिकाणी भारतामध्ये नाही विश्वामध्ये या ठिकाणी प्राप्त होत आहे. म्हणजे आपण विचार करू शकतो इथे कोरोनाच्या काळात सुद्धा आपण जर एके ठिकाणी पाहिलं तर आपल्याला जो आयुष मंत्रालयाद्वारे जो काढा दिला जातोय या काढ्यामध्ये ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत यासुद्धा आयुर्वेदाचा भाग आहे. आयुर्वेदाच्या आधारेच आपल्याला आज भारतामध्ये जो उपचार दिला जातो तो आयुर्वेदाच्या आधारेच आपल्याला दिला जातो. म्हणजे आयुर्वेद हा सुद्धा एक संस्कृतचाच भाग आहे. आयुर्वेदसुद्धा आज आपण BAMSचा जरी अभ्यासक्रम पाहिला तरी चरक संहिता असेल किंवा सुश्रुत संहिता असेल असे अनेक ग्रंथ आपल्याला आयुर्वेदाचे जे आहेत ते आपल्याला संस्कृत भाषेमध्ये पाहायला मिळतात. आणि आनंदाची बाब अशा प्रकारची की आजचं जे सरकार आहे आजचं जे शासनकर्ते आहेत येणाऱ्या काळात MBBSचा अभ्यासक्रम असू दे किंवा अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंगचा अभ्याससुद्धा असू दे येणाऱ्या काळात हे दोन्ही अभ्यासक्रम संस्कृतमध्ये उपलब्ध करून देण्याचा एक खूप मोठा प्रयत्न या शासनाचा सुरू आहे. संस्कृत जे शिकू इच्छितात त्यांच्यासाठी खरंच ही खूप आनंदाची बाब आहे की आज त्यांना अभियांत्रिकी क्षेत्रात जायचं असेल किंवा वैद्यकीय क्षेत्रात जायचं असेल त्यांना हा अभ्यासक्रम संस्कृत भाषेमध्ये या ठिकाणी करायला मिळतो. संस्कृत भाषेमध्ये त्यांना ती पदवी प्राप्त ते करू शकतात. एकंदरीत अनेक विषय या ठिकाणी संस्कृत भाषेबद्दल बोलण्यासारखे आहेत. सध्या गरज आहे ती पालकांनी समजून घ्यायची. पालकांनी आपल्या मुलांना संस्कारित करण्याकरता तरी किमान संस्कृत भाषेची निवड करायला सांगायला हवं. बालपणापासूनच केवळ रोजगार आणि ह्याला किती रुपयाचं पॅकेज मिळू शकतं मग हा संस्कृत जर शिकला तर ह्याला पुढे जॉब मिळेल नाही मिळेल काय जॉब करणार का आणि एक मानसिकता मी सांगतो भारतीयांची मानसिकता अशा प्रकारची राहिलेली आहे की संस्कृत भाषा ही केवळ पूजेचा विषय राहिलेला आहे. बस गंधम समर्पयामी पुष्पम समर्पयामी म्हणजे खूप वाईट गोष्ट ही भारतीयांसाठी. आणि अशा प्रकारची मेंटॅलिटी अशा प्रकारची मानसिकता ज्या लोकांची आहे खऱ्या प्रकारे ते अशिक्षित आहे. संस्कृत भाषेला एका सीमेपर्यंत ठेवण्याचं काम जे करायला लागलेले की संस्कृत भाषा ही केवळ एका ठराविक जातीसाठीच आहे. संस्कृत भाषा ही केवळ ब्राह्मणांची आहे. संस्कृत भाषा ही केवळ पूजेचाच विषय. याच्या बाहेर तुम्ही जर येऊन पाहिलं तर तुम्हाला कळेल की संस्कृत भाषेला कुठे कुठे दर्जा आहे. संस्कृत भाषा कुठपर्यंत पोहोचलेली आहे. भारताच्या सर्व भाषा जरी यात चाळून काढल्या तरी संस्कृत भाषेचे शब्द आपल्याला प्रत्येक भाषेमध्ये पाहायला मिळतील. ही योग्यता आहे संस्कृत भाषेची. आज संस्कृत भाषेची योग्यता पाहिजे असेल तर जर्मनीच्या युनिव्हर्सिटीमध्ये आपण भेट देऊन यावी. आपल्याला पाहायला मिळेल संस्कृत भाषेची काय योग्यता आहे. संस्कृत भाषेची योग्यता जर आपल्याला पाहिजे तर 6 शास्त्र आपण वाचले पाहिजे. मग आपल्याला कळेल की संस्कृत भाषेचा दर्जा काय आहे. पंचमहाभूत असेल किंवा मग इतर वैज्ञानिक ज्या काही गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टींचं सखोल ज्ञान संस्कृत भाषेने सर्वप्रथम मांडलेलं आहे. आणि म्हणून जे संस्कृत भाषेला फक्त एवढ्याच सीमेमध्ये ठेवत आहेत की नाही संस्कृत भाषा फक्त पूजेचा म्हणजे जो संस्कृत शिकेल त्याला दुसरं काम राहणार नाही. तो फक्त आणि फक्त पुजारी बनेल मंदिरामध्ये. अरे ही भावना डोक्यातून काढायला हवी आपण. आज संस्कृत म्हणजे हा एक विषय एका काळी खूप गाजलेला आणि हा महत्त्वाचा सुद्धा विषय की नासा जी विश्वामधली सर्व श्रेष्ठ अशा प्रकारची अंतराळ संशोधन केंद्र ज्या ठिकाणी जिला म्हटलं जातं नासा जे अमेरिकन संशोधन केंद्र आहे ज्या ठिकाणी सुद्धा संस्कृतची आवश्यकता भासायला लागलेली आहे. आणि किंबहुना गत अनेक काही वर्षापासून संस्कृत जे स्कॉलर आहेत संस्कृतमध्ये जे टॉपर आहेत संस्कृत शिकलेले जे पंडित आहेत त्यांना त्या ठिकाणी स्थान देण्यात आलेलं आहे. कारण ते जे काही आज रिसर्च करत आहेत त्यासाठी संस्कृत भाषा ही त्यांना सुद्धा आवश्यक आहे. अति महत्त्वाचा विषय सांगायचा झाला आपला ज्योतिष तंत्रज्ञान किंवा ज्योतिष शास्त्र हे सुद्धा आज आपल्याला सगळं काही संस्कृतमध्ये पाहायला मिळतं. वैज्ञानिक
ज्या प्रकारचा प्रयत्न खगोलशास्त्रासंबंधी करतात, तोच प्रयत्न आमचे ज्योतिषशास्त्र संस्कृत भाषेच्या आधारे करू शकतात. आजचं जर आपण कॅलेंडर 2024चं काढून पाहिलं तर त्या ठिकाणी 2024च्या कॅलेंडरमध्ये कुठल्या दिवशी चंद्र आणि सूर्य ग्रहणाच्या दिवशी कुठे असतील, मिनिट आणि सेकंदाच्या सुद्धा अनुमानाने ते आपल्याला त्या ठिकाणी स्पष्टपणे सांगतात. मग एवढी ग्वाही आज विज्ञान देऊ शकतं का? मग कशाच्या आधारावर? मी सांगतो, केवळ आणि केवळ संस्कृतच्या ज्ञानाच्या आधारावर. कारण संस्कृतच्या ज्ञानाच्या आधारे वैदिक गणित विषय आपल्याला माहिती असेल. आज वैदिक गणिताची आवश्यकता नासासारख्या संस्थेला सुद्धा भासते. कारण त्यांना आज विदेशी लोकांना आज कळून चुकलेलं आहे की बाबा संस्कृतचा जो बेस आहे तो जर आपला पक्का असेल तर आपण जगात कुठल्याही गोष्टीला मागे टाकू शकू. आपण विज्ञानात सुद्धा आपण अनेक प्रकारची प्रगती त्या ठिकाणी करू शकू. पण हीच गोष्ट आज भारतीयांना कळत नाही. ही लज्जास्पद बाब भारतीयांसाठी. मग याचा विचार तुम्ही आपण कुठेतरी करायला हवा. आज शासन आज संस्कृत भाषेला सहकार्य करायला तयार आहे, पण आज गरज आहे ती पालकांनी समोर येण्याची. पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांचं केवळ जॉब, पॅकेज, रोजगार एवढंच न पाहता कुठेतरी संस्काराकडे सुद्धा लक्ष द्यायला हवं. लालयत पंचवर्षांनी दशवर्षांनी ताडयत प्राप्तेत षोडशे वर्षे पुत्रम मित्रवद आचरेत. हे फक्त एक सुभाषित आहे. असे लाखो करोडो सुभाषित संस्कृतमध्ये आहेत की ज्याचा गूढ अर्थ जर पाहायला गेला, बस जीवन आपलं बदलून गेलं. मग तो व्यक्ती कधीच बिघडणार नाही. बस तो फक्त आणि फक्त संस्काराच्या वाटेवर चाललेला लागेल. मग ही जादू, ही शक्ती, हे सामर्थ्य केवळ आणि केवळ संस्कृत भाषेमध्ये. 5 वर्षापर्यंत लाड करा, 10 वर्षापर्यंत त्याला परत जे काय असेल ते समजून सांगा. प्राप्तेतु षोडशे वर्षे, 10व्या वर्षानंतर त्याला योग्य ठिकाणी त्याला शिक्षा करा, योग्य ठिकाणी त्याची स्तुती करा. 16व्या वर्षानंतर त्याला परत मित्राप्रमाणे वागवा. अरे असे जर सुभाषित एक एक शोधून आणि त्याच्या मुळापर्यंत जाऊन वाचण्याचा जर प्रयत्न केला, त्याचा समजण्याचा जर प्रयत्न केला, तर निश्चितच जगातली कुठलीच फिलॉसॉफी एवढी स्ट्रॉंग नाही आहे की जी आमच्या संस्कृत तत्त्वज्ञानाला हरू शकेल. आहेच भारतीय इंडियन फिलॉसॉफी, भारताचं ज्ञान हे सर्वश्रेष्ठच आहे. फक्त एवढंच की आपल्याला आपल्या जवळ असून ते कळत नाही. असं म्हणतात ना, एक संस्कृतमध्ये अजून एक सुभाषित पाहायला मिळतं, अतिपरिचयाद अवज्ञा संस्कृत गमनादोरो भवती मलय भिल्ल पुरंद्री चंदन तरुकाष्ठमिंदनं कुरुते. क्षम्यता, इथे चूक झालेली. अतिपरिचयात अवज्ञा, क्षम्यता. पण या संतत गमनाद अनादुरो भवती. ओके, की नेहमीच्या परिचयात जर तो माणूस राहत असेल, त्या गोष्टीबद्दल, त्या व्यक्तीबद्दल, त्या वस्तूबद्दल त्याच्यामध्ये ती आपुलकी राहत नाही. आणि तेच मला वाटतं कुठेतरी संस्कृत भाषेच्या बद्दल भारतीयांमध्ये झालेलं आहे. वंदे मातरमचे अनेक शब्द संस्कृतमध्ये, ठीक आहे, जनगण मन, बंगाली भाषा, संस्कृत भाषा, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी येतात. मग कुठेतरी अतिपरिचय झाला का आपला संस्कृत भाषेबद्दल, की आपले पालक किंवा भारतीय पालक आपल्या मुलांना संस्कृतकडे नेत नाही आहेत, संस्कारांकडे ढकलण्याची त्यांना इच्छा नाही आहे का? अतिपरिचय झाला आहे संस्कृत भाषेचा. मग का आज विदेशात राहणाऱ्या लोकांकडून आपल्याला काय करावं लागतंय की नाही बाबा, तुमची संस्कृत भाषा श्रेष्ठ आहे, तुम्ही शिका. भारतात राहून आपल्याला हे का कळत नाही की संस्कृत भाषा खरंच श्रेष्ठ आहे, आपण ती शिकली पाहिजे. जसं मलय पर्वतावर राहणारे भिल्ल नावाची जी जमात आहे, सरपण म्हणजे आपण जे जेवण भोजनाचं जे आपल्याला बनवायचं असतं त्याकरता सुद्धा जे जाळ्याला लाकडं घेतले जातात किंवा पाणी गरम करण्यासाठी जे लाकडं घेतली जातात, या लाकडांचा उपयोग म्हणून ते चंदनाचे लाकडं त्या ठिकाणी वापरतात. कारण त्यांच्या आसपास आजूबाजूला सगळं चंदनाचं जंगल आहे. आणि म्हणून चंदनाचं खोड, चंदनाचं लाकूड त्या ठिकाणी वापरतात, ज्याची किंमत लाखोनी, आज आपल्या मार्केटमध्ये पाहायला गेलं लाखोनी त्याची किंमत आहे. मग का मलय पर्वतावर राहणारे ती भिल्ल समाज किंवा भिल्ल जमात, जात, जे काही समाज असेल, आज का ते चंदनाचा वापर करतात, ते जाळण्याकरता? कारण इतकं त्यांच्याकडे ते झालेलं आहे की त्यांना त्याची किंमत राहिलेली नाही. मग हीच बाब संस्कृतबद्दल झालेली आपल्याकडे भारतामध्ये, की आपल्याला संस्कृत एवढं झालेलं आहे की नाही, आपले घरचे जे काही आपली आजी आजोबा जरी संध्याकाळी दिवा लावायला लागले, त्या ठिकाणी ते म्हणतात शुभम करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते. संस्कृतमध्ये
शाळेमध्ये गेलो तिथेही जनगणमनामधले अर्ध्याच्या वर शब्द संस्कृतमध्ये, वंदे मातरम म्हणायला गेलं ते संस्कृतमध्ये, पोलीस स्टेशनमध्ये गेलं सदरक्षणाय खलनिग्रहणाय, न्यायालयामध्ये गेलं सत्यमेव जयते, किंवा युनिव्हर्सिटीमध्ये गेलं तिथे सुद्धा आपल्याला वेगवेगळे त्या ठिकाणी संस्कृत लोगो पाहायला मिळतात, संस्कृत वाक्य पाहायला मिळतात. मग हे सगळं संस्कृत पाहून 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 त्या संस्कृतचा चिटकारा यायला लागला आहे का? संस्कृतबद्दलचं गांभीर्य, संस्कृतबद्दलचं सामर्थ्य आपल्याला माहिती नाही आहे म्हणून आपण असं करतो. तर निश्चितच संस्कृत सप्ताह या ठिकाणी सुरू आहे आणि एक मनापासूनची इच्छा, एक संस्कृत प्रेमी म्हणा किंवा संस्कृत विद्यार्थी म्हणा जो संस्कृतचं अध्ययन करतो आहे, माझी एक इच्छा म्हणा किंवा माझी एक विनंती म्हणा की आजचा जो संस्कृत दिवस आहे या संस्कृत दिवसाला आपल्याला उत्सवात जर साजरा करायचा असेल तर निश्चितच आपण सुद्धा कुठेतरी संस्कृत भाषा शिकण्याचा प्रयत्न आजपासून करायला हवा. संस्कृत भाषेचं मूळ भारतात सांगितलं जातं, पण कोणी एक विदेशी व्यक्ती जर भारतामध्ये आला आणि त्यांनी जर आपल्याला प्रश्न केला कॅन यू इंट्रोड्यूस युअर सेल्फ इन संस्कृत, देन हाऊ कॅन वी आन्सर. जर कोणी आपल्याला विचारलं की तुम्ही तुमचा परिचय संस्कृत भाषेमध्ये देऊ शकता का, देता येतो आपल्याला परिचय संस्कृत, मग काय संस्कृत राष्ट्रभाषा, विश्वभाषा, सरला भाषा म्हणण्याचा उपयोग काय? का उपयोग आहे संस्कृत दिन आपल्याला साजरा करण्याचा, की जिथे आपल्याला संस्कृत भाषेमध्ये आपला स्वतःचा परिचयच देता येत नसेल. म्हणून आजच्या संस्कृत दिनाच्या निमित्ताने कुठेतरी आपण हा प्रयत्न करायला हवा की किमान संस्कृत भाषेमध्ये स्वतःचा परिचय तरी आपल्याला देता येईल. आणि माझ्यासारखे असे अनेक संस्कृतचे अध्ययन करणारे विद्यार्थी आपल्याला पाहायला मिळतील जे आपल्याला थोडी बहुत त्या ठिकाणी मदत करू शकतात. आपण कुठले प्रश्न जर आम्हाला संस्कृतमध्ये संस्कृत संबंधी जर विचारले, आम्ही निश्चित आपल्या त्या ठिकाणी समाधान देऊ. मग आपण मागे का राहायचं? तर आजच्या शुभमुहूर्तावर, संस्कृत दिनाच्या या शुभमुहूर्तावर आपण सर्वांनी अशा प्रकारचा संकल्प करायला हरकत नाही की आम्ही किमान आमचा परिचय संस्कृत भाषेमध्ये देण्याचा प्रयत्न करू. आणि अशा प्रकारे परिचय, मग पुढे भगवद्गीता असेल किंवा आमचे पुराण, शास्त्र, ग्रंथ जे काही असेल हे सर्व काही आम्ही संस्कृत भाषेमध्ये शिकण्याचा प्रयत्न करू, त्याला जतन करण्याचा प्रयत्न करू. निश्चित सांगतो, संस्कृत दिवस साजरा करायचा म्हणजे केवळ एका दिनाच्या आपल्या सेलिब्रेशनने संस्कृत भाषेचे जतन होणार नाही आहे. त्याकरता आपल्याला संस्कृत शिकावी लागणार आहे आणि त्याकरता अनेक ग्रंथ, अनेक पुस्तकं आपल्याला ऑनलाईन स्वरूपात, ऑफलाईन स्वरूपात सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत. ते आपण त्या ठिकाणी घ्यावेत किंवा जाणकार लोकांशी संपर्क करून त्यांना त्या ठिकाणी माहिती विचारावी आणि संस्कृत शिकण्याचा प्रयत्न करावा. आजचा संस्कृत दिवस, आजच्या दिवशी जर आपण संकल्प केला की येणाऱ्या पुढच्या वर्षीच्या संस्कृत दिनापर्यंत मी संस्कृतमध्ये बोलायला शिकेल, मी संस्कृतमध्ये परिचय देऊ शकेल माझ्या परिवाराचा, माझ्या शहराचा, माझ्या गावाचा, माझ्या राष्ट्राचा, किमान भारताबद्दल, भारत देशाबद्दल, भारत राष्ट्राबद्दल 10 वाक्य तुम्हाला संस्कृतमध्ये किमान बोलता आलीच पाहिजे. अशा कुठल्या तरी प्रकारचा आपण चांगला संकल्प जर या ठिकाणी केला आणि तो पण आपण जर प्रयत्नाद्वारे जर सुरू ठेवला तर निश्चितच आपल्याला येणाऱ्या संस्कृत दिनापर्यंत ते यश भगवंत निश्चितच देईल. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जे करील ते याचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. हे ज्या प्रकारे म्हणलं जातं त्या ठिकाणी भगवंताची सुद्धा आराधना करत संस्कृत भाषेला जवळ घेत आपण जर अध्ययन सुरू केलं तर निश्चितच भगवंत आपल्याला कुठे ना कुठे ते यश देईल. संस्कृत भाषा जर आपल्याला यायला लागली, एक प्रकारचा उत्साह आपल्या शरीरामध्ये यायला लागतो की नाही बाबा, की भारतामध्ये जी प्राचीन भाषा मानली जाते, सर्व भाषांची जी आई मानली जाते, ती भाषा मला येते. आणि माझी विनंती आपल्या सर्वांना की आता येणाऱ्या काळात जेव्हा केव्हा जनगणनेसाठी ज्यावेळी आपल्याकडे लोक येतील, शासकीय कर्मचारी येतील, त्यावेळी आपल्या घरातली संख्या ज्यावेळी आपण सांगतो त्याच्यानंतर त्यांचा प्रश्न असतो की तुम्ही किती भाषा तुम्हाला येतात, त्या ठिकाणी आपण आवर्जून संस्कृत भाषेचा उल्लेख करावा की हो, की मराठी आपली, आपण जर महाराष्ट्रीयन असाल, महाराष्ट्रात राहणारे असाल तर मराठी भाषा दिल्यानंतर, हिंदी भाषा दिल्यानंतर, इंग्रजीसुद्धा दिल्यानंतर मला वाटतं सर्वप्रथम आपण संस्कृत भाषा द्यावी, त्यानंतर इतर भाषांचा उल्लेख आपण करावा. पण निश्चित स्वरूपात आपण जनगणनेमध्ये संस्कृत भाषेचा उल्लेख या ठिकाणी करावा. येणाऱ्या 5 तारखेला श्रीराम जन्मभूमी न्यास या ठिकाणी देखील खूप मोठा उत्सव आहे, भूमिपूजनाचा कार्यक्रम आहे. आपणा सर्वांना संस्कृत दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि येणाऱ्या राम जन्मभूमी न्यास याच्या भूमिपूजनातसुद्धा आपल्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा.
संस्कृतस्य तु सेवकोऽहं जीवनार्पणदीक्षितोऽहं संस्कृताय हि कार्यकरणं नित्यजीवनभागभूतम्. परत एकदा सांगतो की संस्कृतमध्ये भलेही रोजगाराची आजच्या काळात कमी असेल, पण संस्कृतमध्ये संस्कारांना कुठेच कमी नाही. म्हणून आपल्या पाल्यांना निश्चितच बालपणापासून संस्कृताची ओढ निर्माण करून देण्याचं काम हे पालकांचं आहे. निश्चितच आपण हे काम आपलं कर्तव्य समजून, एक भारतीय समजून निष्ठेने पूर्ण करा ही आपल्याकडून अपेक्षा करतो. संस्कृत संभाषणं मया अद्य न कृतम् अस्य कारणम् एकमेव, अतीव दुर्भाग्ययुक्तम् उत अतीव क्लेशदायकम् इदं वाक्यं यत् संस्कृतभाषायां कोऽपि प्रवचनं करोति तेन अद्य अस्मिन् जगति वर्तमानकाले सामान्यजनाः तत् अवगन्तुं न शक्नुवन्ति. तत्कारणात् संस्कृतसम्भाषणम् अथवा संस्कृतविषयम् अधिकृत्य प्रवचनम् अपि मराठीभाषायां हिन्दीभाषायां वयं दद्मः. सामान्यजनानां सुखबोधाय इदं चिन्तनं मया मराठीभाषायां कृतम्. आगामिने वर्षे अहं यदा चिन्तनं करोमि तत् कथमपि अस्तु, कस्मिन्नपि विषये अस्तु, मया तु चिन्तितं तत् चिन्तनम् अहं तु संस्कृतभाषायाम् एव करोमि. भवन्तः सर्वे प्रयासं कुर्वन्तु तस्य संस्कृतप्रवचनस्य अवगमनं कथं भवेत्, अवगमनार्थं बोधार्थम् अस्माभिः संस्कृतभाषस्य अध्ययनं कर्तव्यम् इति भवन्तः अपि सर्वे तत्र संकल्पं करोतु. संकल्पपूर्तेः कार्यं भगवान निश्चितं पूर्णं करोति. अतः अहम अत्रैव विरमामि. मी या ठिकाणी इथेच थांबत आहे. आपल्या चिंतनामध्ये ज्या काही शाब्दिक चुका झाल्या असतील त्या ठिकाणी भगवंत मला या ठिकाणी क्षमा करो. यदक्षरपरभ्रष्टं मात्राहीनं चेत् भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. पुनश्च एक बार आपणा सर्वांना संस्कृत दिनाच्या आणि श्री राम जन्मभूमी न्यास भूमिपूजनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. वंदे भारतम, वंदे संस्कृतम. धन्यवाद.